नमस्कार मित्रांनो, आज ना मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक खरा अनुभव स्वामींचा शेअर करणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वामींकडे अशी विनंती करतो की स्वामी तुमच्या सगळ्यांना सुखात ठेवो. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्यासोबतची एक गोष्ट ही जास्त जुनी नाही, आता लास्ट मंथची आहे. विषय असं झाला होता की मला जायचं होतं कोकणामध्ये आणि ते अचानक माझा प्लॅन ठरला कोकणामध्ये जाण्याचा. आणि मग मी ठरवलं की चल ठीक आहे, बॅग वगैरे पॅक करतो. आणि मी सगळं बॅग वगैरे माझं सगळं पॅक करायला घेतलं. पण त्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की माझे जे अर्धे कपडे आहेत ते लॉन्ड्रीवाल्याकडे आहे आणि तो बोलला की 2 दिवसानंतर देईल. आणि मग नंतर मी विचार केला, चल ठीक आहे, मी आता 2 ड्रेस नवीन घेतो विकत आणि मी निघून जातो. आणि 2 ड्रेस माझ्याकडे होते, असे 4 ड्रेसवरती आपण जाऊयात. आणि मी जसं इथून निघालो तर माझ्या घरापासून एक 7 ते 8 किलोमीटरवरती कपड्यांचं दुकान होतं. मी त्या ठिकाणी गेलो आणि दोन वेगवेगळ्या दुकानांमधून मी 2 ड्रेस घेतले. एका ठिकाणी मला एक ड्रेस आवडला, एका ठिकाणी मला दुसरा ड्रेस आवडला. मग मी ते 2 दुकानातून कपडे घेऊन घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी आंघोळ करण्यासाठी गेलो, कारण मला रात्रभर ड्रायव्हिंग करायची होती. म्हणून मी विचार केला की चल मी आता आंघोळ करून फ्रेश होतो. आणि मी आंघोळीला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बाथरूममध्ये मी आरशामध्ये बघितलं तर माझ्या गळ्यामध्ये स्वामींची जी चेन होती, माझं सोन्याचं लॉकेट होतं जे मी कष्टाने घेतलेलं होतं, आणि ते माझ्या गळ्यामध्ये नव्हतं. आणि मी एकदम सैराबैरा झालो आणि डोळ्यात माझ्या पाणी आलं. आणि मी माझ्या म्हणजे काय मला बोलू ना, आतासुद्धा मला सांगताना म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे, कारण हा माझा खरा अनुभव आहे. तर मी बाथरूममधून ज्यावेळेस बाहेर, मला यायची इच्छाच होत नव्हती की माझी चेन कुठे आहे. आणि जे मी कपडे बाथरूमच्या बाहेर आलो आणि जे मी कपडे घातले होते त्या कपड्यांमध्ये कुठे चेन पडली आहे का, कुठे तुटली आहे का, हे सगळं मी बघितलं. त्यानंतर माझ्या बिल्डिंगच्या खाली जाऊन बघितलं, तिथे चेन नाही. त्यानंतर मी माझ्या घरच्यांना बोललो माझी चेन गेली. त्याच्यानंतर मला माझ्या घरच्यांनी धीर दिला आणि माझे घरचे बोलले की असं नाही, तू कुठे कुठे गेला होता ते आठव, तुला चेन मिळणार, कारण की तू कष्टाने घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी गेलो ज्या कपड्याच्या दुकानामधून मी कपडे घेतले तिथे मी ड्रेसिंग रूममध्ये कपडे चेंज केले होते. मी त्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तिथे बघितलं तिथं चेन नव्हती. आणि दुकान मालकाला मी विनंती केली की माझी चेन हरवली, CCTVमध्ये चेक कर. तर तो सरळ मला बोलला की दुकानामध्ये पडली असेल तर सापडेल, पण चेंजिंग रूममध्ये जर चेंज करताना चेन पडली असेल तर ती सापडणार नाही, कारण की भरपूर लोक चेंजिंग रूममध्ये जातात. मग मला अजून टेन्शन आलं. त्यानंतर ना मी बाईकवरती होतो आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मी म्हणजे रडत असताना मला अचानक असं एक हे झालं, पाठवून एक आवाज आला की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण की ते चेन लॉकेट हे स्वामींचं होतं. आणि मी स्वामींना तिथे बोललो की असं जर कधी झालं, माझी चेन जर सापडली ना, तर येत्या गुरुवारी मी 1 किलो पेढे हे तुमच्या चरणी आणून ठेवेल. आणि मी घरी गेलो आणि घरी सांगितलं की नाही, माझी चेन नाही सापडत आहे आणि आता आपण जायचा जो प्लॅन होता आपला कोकणातला तो कॅन्सल करू, बिकॉज मला ड्रायव्हिंग करणं होणार नाही, कारण मला सारखं रडू कोसळतं आहे. त्यानंतर एक ठिकाण होतं, म्हणजे माझी कार होती. म्हणजे मला विश्वासच नव्हता की माझ्या कारमध्ये ते चेन पडली असेल. पण जेव्हा मी कारमध्ये गेलो, माझा कारचा दरवाजा ओपन केला, तर कारच्या जिथं खाली आपलं ब्रेक असतं ना, ब्रेक आणि ॲक्सिलेटर, तिथे माझी चेन ही तुटलेल्या अवस्थेमध्ये होती. आणि मी ती चेन बघितल्यानंतर म्हणजे इतका मी काय सांगू, मला असं झालं ना मला की मी स्वामींच्या फोटो पुढे ना एक कमीत कमी 10 मिनटं तरी रडलो असेल. कारण की ती चेन सापडली नसती ना तर माझं आर्थिक नुकसान तर झालं असतं, पण माझं मनोबलसुद्धा खचून गेलं असतं. आणि तिथे मला खरंच हा स्वामींचा आलेला अनुभव हा एकदम म्हणजे काय बोलायचं ना, की म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्या सगळ्यांसमोर तो शेअर करेल. आणि मी तो शेअर केला. आणि असे अनेक अनुभव मला आले आहेत स्वामींचे. म्हणून मी स्वामींवरती इतकी श्रद्धा ठेवतो की माझं सगळं काही फक्त श्री स्वामी समर्थ हेच आहेत. श्री स्वामी समर्थ सर्वांना.